नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रामकृष्ण मोरे महाविद्यालय अकोर्डी या कॉलेजचे फॉर्म जे आहेत, परीक्षा फॉर्म विंटर सेशनचे ते सुरू झालेले आहेत. सो ते आपल्याला कसे भरायचे आहेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हा परीक्षा फॉर्म भरता येतोय. याची लिंक जी आहे तीही आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तसेच आज आपण ॲपद्वारे हा फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण पाहूया. ठीक आहे. गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन आपल्याला RM स्टुडंट म्हणून हे जे ॲप तुम्हाला दिसतंय हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे ॲप डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला असं काही हे ॲप दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा PRN नंबर टाकायचा आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. बघा, PRN नंबर जे आहे ते तुम्हाला एक्सेल शीटमध्ये तुमच्या गुगल क्लासरूम असेल किंवा तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमचे हे PRN नंबर तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी प्रोव्हाइड केले असतील. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा एक PRN नंबर जो आहे तो मी इथे टाकतोय. हा PRN नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. अचूक डेट ऑफ बर्थ. ओके, डेट ऑफ बर्थ आणि हे टाकल्यानंतर तुम्हाला हा जो फॉर्म आहे तो फॉर्म ओपन होईल. आणि याच्यानंतर बघा, तुम्हाला इथे 3rd नंबरला एक्झाम फॉर्म सबमिशन म्हणून असेल. या एक्झाम फॉर्म सबमिशन वरती जायचं आहे तुम्हाला. एक्झाम फॉर्म सबमिशन वरती जसं तुम्ही जाल इथे तुमचं विंटर 2024 हा सेशन येईल बघा, इव्हेंट, आणि तुमचा कोर्स कुठला आहे आणि सेमिस्टर 1 याच्यासाठी तुमचा एक्झाम फॉर्म नंबर. याला फक्त तुम्हाला इथे जाऊन सबमिट म्हणायचं आहे. जसं तुम्ही सबमिट कराल याच्यावरती तुम्ही ऍडमिशन घेताना जे सब्जेक्ट चूज केलेले आहेत ते फक्त तुम्हाला एकदा जे आहेत ते व्हेरीफाय करायचे आहेत. ओके, तुमचं नाव वगैरे व्हेरीफाय करायचं आहे. सगळ्या गोष्टी इथे वरती दिलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करायच्या आहेत. ओके, इथे तुम्हाला बघा फीज आलेली आहे टोटल, कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी किती फी लागते हे गोष्टी आहेत. सिलेक्ट मीडियम ऑफ अपीअरन्स, तुम्ही परीक्षा कशामध्ये देणार आहात याच्याबद्दल आहे. सो इंग्लिशच असणार आहे हे. मीडियम ऑफ अपीअरन्स आहे हे. त्याच्यानंतर इथे प्रोसीड करायचं आहे तुम्हाला. जसं तुम्ही इथे प्रोसीड कराल तुम्हाला इथे एक विंडो येईल बघा शेवट. याच्यामध्ये तुम्हाला टिक करायचं आहे जिथं आय हॅव व्हेरीफाईड द पेपर्स अँड रेडी टू कन्फर्म म्हणायचं. याला तुम्हाला टिक करायचं आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे. हे काय होईल की तुम्ही तुमचे पेपर जे आहेत ते सर्व पेपर पाहिलेले आहेत. ओके, हेच पेपर तुम्हाला आता परीक्षेला असतील. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही घेतलेला जे जेनेरिक सब्जेक्ट आहे JEE हे तुम्हाला नीट क्रॉस चेक करायचं आहे. ठीक आहे. आणि बाकी जर तुमच्या विषयाचे सब्जेक्ट्स असतात SEC तुमचा बरोबर आहे का ते बघायचं आहे. आणि हे झाल्यानंतर बघा इथे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसेल की सिलेक्टेड पेपर्स आर कन्फर्म अँड सबमिटेड. हे कन्फर्म झालं की इथे जनरेट इनव्हॉइस वरती तुम्हाला जायचं आहे. ही इनव्हॉइस जनरेट होईल कारण की तुम्हाला पेमेंट जे आहे ते इथे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. बघा इथे ऑनलाईन पेमेंटसाठी एक ऑप्शन दिलेला आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन पेमेंट. आणि त्याच्यानंतर क्लिक हिअर टू पे ऑनलाईन. सो हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला बघा सिलेक्ट युअर पेमेंट ऑप्शन, डू यू ॲग्री टू पे अँड अमाऊंट. ओके, सो इथे तुम्ही सबमिट म्हणायचं आहे. आणि सबमिट म्हटल्यानंतर तुम्हाला पे नावचा ऑप्शन येईल. आता पे नाव मध्ये तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये
करायचं आहे पेमेंट त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. कार्ड यूज करू शकता, नेट बँकिंग किंवा UPI. सो UPI अतिशय सोपं आहे. बघा UPI वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे आहे ते UPI पे ID तुम्हाला टाकायचा आहे किंवा तुम्ही इथे स्कॅनर तुम्हाला डायरेक्टली येईल. सो स्कॅनरने तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली पे करू शकता. जसं पे कराल तुम्ही याची तुम्हाला नंतर जे आहे ते प्रिंट भेटेल. ती प्रिंट जी आहे ती तुम्हाला एक्झाम सेक्शनमध्ये जाऊन दाखवायची आहे किंवा सबमिट करायची आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला इन्स्ट्रक्शन भेटलेले आहेत त्या पद्धतीने. सो अशा पद्धतीने आपण प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय याचा परीक्षा फॉर्म ज्या फर्स्ट इयरला आहेत मुलं, जे सेकंड इयरला आहेत मुलं किंवा जे पदव्युत्तर विभागामध्ये म्हणजे MA, MCOM, MSc फर्स्ट आणि सेकंड इयर, ह्या सगळ्यांना हा फॉर्म अशाच पद्धतीने भरायचा आहे. जर काही अडचण आल्यास तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारू शकता. ओके, चुकीचा फॉर्म बिलकुल भरू नका. आणि चुकीचा भरण्यासारखं या फॉर्ममध्ये अवघड काहीच नाहीये. अतिशय सोपा फॉर्म आहे. फक्त तुम्हाला तुमचा PRN नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती व्यवस्थित टाकायची आहे. थँक्यू व्हेरी मच.